हे घ्या ना, हे बैल घ्या ना, काय दिलं पहा ना, चारही बोंड लागत, एकही बोंड नाही लागत साहेब. हे शक्यच नाही ना. आता जर हा महिना गेला, याले सर्रास पकडले 2-2 बोंड पकड, जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो. पाणी जर आलं 2-3 बोंड लय झाले. याले मग जर बोंड पकडायचे असेल, पार्टी वाढवायची असेल, याले का अजून लाख रुपये खर्च करायला लागते. लाख रुपये खर्च करून टाकायचा, एक पाणी आला दुसरं पाणी आला तर आत्महत्याच करायला लागते डायरेक्ट. बरोबर. याशिवाय इलाजच नाही तिसरा. मग कायलेच खर्च करायचा बा, जे आहे ते पकडू द्या, खर्च तर निघन कमसे कम, काही तर उरण उरले नाही. बरोबर सुटलं तरी कास्तकार जगून तरी जाईल. शेतकऱ्यांनी एक होणं गरजेचं आहे, हे आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण उद्याच्या काळात जर शेतकरी एकत्र झाला नाही, तुम्हाला काहीच नाही, काहीच देऊ शकत नाही. हे तर संपलं, सगळं गेलं. खरीप गेला आपला या वर्षीचा, हे विषय नाही. फेडरेशनला कापूस टाकला, त्याचंही काही नाही झालं. वाढीव देऊ तेही नाही भेटले काही. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, CCI ला त्याचे काय भेटले साहेब, 8,100चा भाव होता, त्याची 7,900 7,800 समजा असे भाव लागले. आमचे 7,800 गेला कापूस मागचीर दाखवून. हो, मच्छर दाखवून मागचीर फक्त 8,100 भाव होता नावाले. हो, नावाले 8,500-9,000 पर्यंत कापूस गेला. मग कोणते पैसे भेटले वाढी? 500 तर 1 रुपयात नाही भेटला. देऊ म्हणजे 500,000 नाही, 100 बी टाकले असते क्विंटलला माग, 30 क्विंटल माग 3,000 रुपये समजा. 70-80 क्विंटल कापूस झाला आपल्याला, समजा 70-80 क्विंटल माग 8,000 रुपये भेटले असते आपल्याला. काहीच नाही देत नाही गव्हर्नमेंट. खूप